नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर पुढील 48 तासामध्ये वातावरणात अचानक जोरदार बदल झाला असून महाराष्ट्र राज्याच्या काही भागात पावसाचा जोर हा जबरदस्त मुसळधार स्वरूपात असून काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस देखील मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह पुढील 48 तासामध्ये बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 48 तासामध्ये वातावरणात जोरदार बदल। तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा, मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह असून काही भागात मध्यम हलका पाऊस पुढील 48 तासामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बघायला मिळणार आहे। तर आज तारीख 10 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या तारखेच्या दरम्यान या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे, बंगालच्या उपसागरातही बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा सक्रिय असून भारताच्या उत्तर भागात मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये सध्या स्थितीला कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। तर या सर्व स्थितीमुळे पुढील 48 तासामध्ये महाराष्ट्र राज्यात जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, गोवा इथे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा राज्याचा पश्चिमी परिसर ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा, हैदराबाद इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता विशाखापट्टणम, जगदलपूर, रामगुंडम या भागात राहील। भुवनेश्वर, कांतमल, राउरकेला, कोरबा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। धनबाद, कोलकाता हलका असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 48 तासात राहील। तर पुढील 48 तासामध्ये महाराष्ट्र राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त स्वरूपात राहील। तर काही भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा पुढील 48 तासामध्ये असणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया। चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाजा सोनापूर, शिरपूर, खेडगावला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। बर्लापूर, गजवाली, चंद्रपूर या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। वणिकायर, गुगसरोड, भाटाडी, मोरली, कुटवाडा, चरगुपकी, चिमूर, वरोरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। चिमूर, ब्रह्मपुरी या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील। गडचिरोली जिल्ह्यातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे। राजुरी, मोहोळ, सावली, गडचिरोली, चामर्शी, गोट या भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आष्टी, मुलचिरा, एटापल्ली येथे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे। गिरवाडा, पाराकोट, कापसी, पंगळुनलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। गडचिरोली, चिरमुरा, नाटिकचौक, धनोरा, मुरमगाव, मालवेरा, अरमोरी, कुरखेड, बालेटोला येथे तुफान पावसाचा अंदाज आहे। राजुरी, वलनी, सिंदेवाई, किमठी, मेदा, तुलमाल मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि कोलेगाव, बोंडगाव, चिंचकर, संग्रणी येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। ऑडाईल, गोतंग, उमरेड, पावणी, भिवापूर येथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। लखनी, साकोली, भंडारा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मौदा, चिखली, धर्मापुरी, असोली, कंधारी, अकोला जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तुरा, सांगझरी, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, लांची येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। गोबरवाई, निपाणी, डोंगरी, काटंगी, वारासिवनी जोरदार पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे पुढील 48 तासात नागपूर, हिंगणा, पाचगाव, टामणा, डोरली, कोमेश्वर, कोडाली, काटोल, दत्तीवाडा, पोरी, कुकटे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कामठी, वाघोली, पारशिवनी, रामटेक, असोली, कंधारी, घोटी येथे जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 48 तासात राहील। वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागात अरबी, वडोणा, लाडगड, दत्तीवाडा, पोरी, कुकटे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। वर्धा, जामणी, देवळी, कोल्हापूर, हिंगणघाट, वडनेर, वाडकी, पुणे या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा तुरळक ठिकाणी राहील, तसे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, कलाम, जामुडा, राळेगाव, दुर्ग, पिंपरी मध्यम स्वरूपात राहील। नेर, लाटके, दारवा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। रुई, जवई, अर्निद्या आणि जोरदार पावसाचा अंदाज राहील। डिग्रज, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे। दक्षिण पूर्व भागामध्ये घाटंजी, करंजी, पांढरकवडा
पेंढारी, पठाणबोरी, निमुडा, अलिदाबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागात राहील। अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव, कंडेश्वर, अमरावती, बडनेरा, चांदूर, दामणगाव रेल्वे जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदगाव, मोजारी, तळेगाव, तिरगवाडा, काठी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। वरुड, नरखेड, जळखेडा मध्यम पावसाचा अंदाज आहे। चांदूर, ब्राह्मणतळी, अचलपूर, अंजनगाव, सुजी जोरदार पावसाचा अंदाज राहील। चिखलदरा, रिसालधारणी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मूर्तिजापूर, दर्यापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। अकोला जिल्ह्यात अकोला, पुरगाव, मंचू, गोरेगाव, आळंदा जोरदार पावसाचा अंदाज राहील। अंधरुणा, पाथर्डा, तेलरा, अकोट, जळगाव, जमत, अलेवाडी, पलसी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या भागामध्ये उत्तर भागात खामगाव, शेवगाव, दिघी, नांदुर्णा, पिंपरी गावाली जोरदार पावसाचा अंदाज आहे। गिरडा, बुलढाणा, केलवड, चिखली, अहमदपूर, कुतनापूर, घाटबोरी, मेहकर, डोंगर या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्याकडे आणि बुलढाणा जिल्ह्याचा काही परिसर, बेबी, लोणार तसेच जैतपूर, साप्तगाव मध्यम स्वरूपात राहील। वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिताड मध्यम स्वरूपात राहील। मालेगाव, महसूल, परतूर, मंगळुपी, कर्जनाखेडा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। इंदापूर, महागाव, मावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदेड भागाला या जिल्ह्याकडे वसमत, पूर्णा, नांदेड भागाला मुखेड, पेटुंबरी, भोकर, तमसा, हिमायतनगर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुसळधार पावसाची शक्यता उमरखेड, टाकणी, मोरचोंदी, किनवट, आडगाव, हिमायतनगर, शिवणावणी, जवली या भागात बघायला मिळणार आहे। नांदेड भागाला मुखेड, पेटुंबरी, कोंडलवाडी, धर्माबादलाई मध्यम स्वरूपात राहील। परभणी जिल्ह्याकडे जोर कमी राहील। नरसी, कवठा, गंगाखेड, पालम हलका पाऊस राहील। परभणी, जरीबोरी इथे हलका राहील आणि बोरी, जंतूर, माट्टा, परतूर, आष्टी, सेलूला मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि लातूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर पुढील 48 तासामध्ये अहमदपूर, मुखेड, जळकोट हलका पाऊस राहील। देगलूर, रुद्र, हणीगाव, जाकाल, उदगीर, मोरकी, श्रांतपाल, अचोला, औरा, शहाजानी, हलसी, भालकी, बिदर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। आणि लातूर, घाटेगाव, मुरुड, कोंडवाडा, औसा, खिंतोड मध्यम पावसाचा अंदाज राहील। आणि भाटंजी, किल्लारणी, निलंगणा इथे मध्यम तर भाटण जिल्ह्यात जोर कमी राहील। धाराशिवकडे पुढील 48 तासात जोर कमी बघायला मिळणार आहे। नळदुर्ग, होटी, वडोला, तांदोडी, तुळजापूर, धाराशिव, वैरगंगा, पाणीगाव, बार्शी हलका पाऊस राहील। आणि धाराशिव, कामेगाव, बेंबली इथे हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। उत्तर भागात कळंब, मासा, तारकेटबूम, पातुरकडा बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे पुढील 48 तासात जोर कमी राहील। परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा, राणीसावगाव हलका मध्यम पाऊस राहील। सोनपेठ, सिरसल, गंगाखेड, तळेगाव आणि लगतचा परिसर, वडवणी, मांजलगाव हलका मध्यम राहील। तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। बीड, करकम, पाटोदा, चौसाला हलक्या सरींचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशिगाव, छोटा, वारीगावरी, ईश्वरनगर हलका पाऊस राहील। जोरदार पावसाची शक्यता परतूर, तानवाडी, पानवाडी, कोल्हापांगरी, जालना, बदनापूर या भागात पुढील 48 तासात जोरदार पावसाचा अंदाज आहे। देऊळगाव, राजा, दाबडी, हंसाबाद, सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन मुसळधार पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील। ढाकेपाल, दहिगवणे, अमरापूर, हंसापूर, पलम, टाकली, लिंबेजळगाव, गंगापूरला हलका पाऊस राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, सनवासी, पिंपरी हलका पाऊस राहील। किलोळगोपा, देवगाव, फुलंब्री, कन्नड, हतनूर, सायगाव, चाळीसगाव मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे बळगाव, पचरा, पौर, जामनेर, पोहरला मुसळधार स्वरूपात राहील। आणि धरणगाव, एरंडल, चोळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर इथे जोरदार पावसाचा अंदाज पुढील 48 तासात राहील। यावल, आडगाव, हिरापुरा, चोपडा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याकडे जाल्लोड, जापुरे, कोडी, साले, सत्रसेन, पालवाडी, वाजेपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील। इतर भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे। खपांडे, नवारी, अंजंग, अरबी, बोकरोड जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी राहील, हलक्या सरींचा अंदाज आहे। नंदुरबार जिल्ह्याकडे अक्कलकुवा, दोनोरा, नंदुरबार, शहादा तसेच नवापूर, अंमली, कोकसानी, साक्री, बॅड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। आणि नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागातही हलका पाऊस पुढील 48 तासात राहील। निमशेवडी, अंजंग, मालगाव आणि वणी, डोडांबे, चांदवड, मनमाड हलका पाऊस राहील। नांदगाव, तालवड, ममदापूर, भारम, लासलगाव, पाटोदा, माळसाखरी, निमगाव, शिन्नर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। नाशिक, देवळी, पांडुर्ली, तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे हलक्या सरींचा जोर बघायला मिळणार आहे। नाशिकच्या पश्चिम भागात मुनगाववाडी, बरे, जव्हार, मोकाडा, त्र्यंबक, लाडाची, अर्सुल, शेवगा जोरदार पावसाचा अंदाज आहे।
वाडा, इगतपुरी, कडी, वैशाला, खोटाले, सम्राट, गुंडा, उंबरपाडा, पिलवी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे बोईसर, पालघर, सपाले हलका पाऊस राहील। मान्नूर, कुडण, गोटमालवाडा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे वसईविरार, मीराभाईंदर, ठाणे, कल्याणमली, निंजाले जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिवाले, बै, शाकरे, आंबेगाव, मुरबाड, नरेल, पेठ इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि कोकण किनारपट्टीकडे मुंबई, नवी मुंबई जोरदार पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याकडे चोंडी, पेंजारी, शिळकोपली, कसमत या भागातही मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील 48 तासात राहील। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले, सोनापूर, लवासा, जिल्हे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, कलचित, मुरजिंजरा जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील। पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा खेटवडले, सासवड, लोणी कालभोर, वाघोली, आळंदी, पुनावाले, शिक्रापूर, भांबर्डे, कवठे, मलटण, पावल या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। मनसर, नारायणगाव इथे हलका राहील। जुन्नर, ओतूर, कोठाले जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे पारेगाव, सुद्रुक, राळेगाव, सुरेगाव, पारणे, सुपे, अहमदनगर, कुडगाव, धनगरवाडी, शिरळ, महाका, अमरापूर, हंसापूर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। देवळी, प्रवरा, आश्वी, लोणी, संगमनेर, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर पुढील 48 तासामध्ये अहमदनगर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील। करमाळा, कोंडे, सेल्सियस, परंडा, इंदापूर, वांगी हलका पाऊस राहील। वैरवंग, पाणीगाव, बार्शी आणि करकम, सेतवल, अंगार, मोल, वडोला, तांदळी हलका पाऊस राहील। पंढरपूर, बुद्रुक, बालवणी, वेलापूर, मसवड इथे हलक्या पावसाची शक्यता राहील। मंगळवेढा, मारवाडे, जामगाव, मंद्रुप तसेच लगतचा परिसर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील, तसे दक्षिण भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे नागज, कुजी, दागलपूर, बिलजत हलक्या सरींचा अंदाज आहे। सांगली, मालगाव, इचलकरंजी, शिरगोपी, कोडाची, रायबा, किडकल, गोकाक, अलकांगी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा आजरा, कडेगाव, पटेगाव जोरदार स्वरूपात राहील। नेसारी, सांकेश्वरा, कुरणवाडी, चिकोडी, निपाणी, मुरगुड हलका पाऊस राहील। कोल्हापूर, जतवेल, किनीकोडाली, आष्टा इथे हलका पाऊस राहील। जोरदार पावसाची शक्यता मलकापूर, कोकरूड, परवाळा, संगरूळ या भागात राहील। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गारगोटी, राधानगरी, पोंडा, कणकवली, कडेगाव, पटेगाव, दिगडा आणि खारीपट्टण, गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पश्चिम भागात राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माकांजन जोरदार पावसाचा अंदाज आहे। पूर्णागड, वडापेठ, कुणकेश्वर, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा इस्लामपूर, नरसिंहपूर, रामपूर, पलूस, कराड, गडेगाव, उमराज, फसवली या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। हिंदाल, दहिवाडी, बाराड, शिंगणापूर, सातारा, देवरा, मोल, दिक्सल, नांदळ, पलटण, बारामती, लोणाद, खंडाळा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। पश्चिम भागामध्ये कोयना, पटण, अरळ, आरवाडे, ओसोटापोट, सागदेव आणि पोलादपूर, माडवर्धन, गोरेगाव या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कलसीत, पाचपांढरी, दापोली, दहागाव, लोटे, चिपळूण, मारगाव, तांबे, सरवडा, माकांजन या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील 48 तासामध्ये बघायला मिळणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे कुणकेश्वर, वायगणी, पैप, काजल, कडेगाव, पटेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। महापण, कुडल, सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, औरस, विंगुळा तसेच अल्डोना, पिचेलियम, अंजिनियम, वालपई, तिक्सा, अलगोटे या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर कमी पावसाची शक्यता आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड वगळता परभणीचा काही परिसर हलका पाऊस या जिल्ह्यात पुढील 48 तासात राहील। नाशिक, नंदुरबार, धुळे जिल्ह्याचा काही परिसर, श्री छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी परिसर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस असून जोरदार पावसाची शक्यता आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, नाशिक, ठाणे, पालघर पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदेड वगळता हिंगोली, परभणी, वाशिम या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज राहील। विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज पुढील 48 तासामध्ये बघायला मिळणार आहे। आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।